तुम्हालाही गोड आंबोळी आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। यासाठी 2 वाटी तांदूळ, पाव वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा मेथी घेतली आहे। हे सर्व जिन्नस धुवून पाण्यात 7 ते 8 तास भिजत घालायचे। मग मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची। आता एका दुसऱ्या भांड्यात 3 वाट्या पाणी, अर्धा कप गूळ घालून गूळ पाण्यात वितळून घ्यायचा। त्यात अर्धा कप बारीक रवा घालायचा। मिश्रण थोडं दाटसर झालं की उतरून घ्यायचं। मिश्रण कोमट झालं की बॅटर मध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। आता पीठ 7 ते 8 तास भिजत ठेवायचं। पीठ फुगलं की त्यात चवीपुरतं मीठ घालायचं। तव्यावर थोडं पाणी शिंपडायचं। पाणी पुसून जाडसर बॅटर पसरवायचं। थोड्या वेळाने थोडंसं तेल सोडायचं। दोन्ही बाजूनी छान असे भाजून घ्यायचं। तर इथे आपली गोड आंबोळी बनून तयार आहे। धन्यवाद।